श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या प्रवासात आपल्याला अनेकदा अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्या निस्वार्थपणाचा फायदा घेतात किंवा आपल्याला मानसिक आणि शारीरिक वेदना देतात. अशा वेळी जशास तसे उत्तर देण्याची किंवा सूड घेण्याची भावना मनात निर्माण होणे मानवी स्वभाव आहे. मात्र भगवान श्रीकृष्ण कर्माचा ज्या सिद्धांताचे विवेचन करतात तो आपल्याला केवळ मन शांती देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. कर्मसिद्धांता भगवद्गीतेत आणि महाभारताच्या अनेक प्रसंगात श्रीकृष्णाने कर्माचे महत्त्व अधोरेखित केले आहे. श्रीकृष्णाच्या मते कर्माचे चक्र हे अत्यंत सूक्ष्म पण तितकेच शक्तिशालीपणे फिरत असते. ते म्हणतात, ज्यांनी तुम्हाला विनाकारण वेदना दिल्या आहेत त्यांनाही भविष्यात तशाच वेदना सहन कराव्या लागतील. कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. जर तुमचे पुण्य प्रबळ असेल आणि नियती तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मिळालेले शासन स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागते तेव्हा ती स्वतःच्या कर्माच्या खात्यात ऋण लिहित असते. हे कर्ज तिला व्याजासहित फेडावेच लागते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या हाताने शिक्षा देण्याची किंवा सूड घेण्याची गरज नसते. सूड घेण्यापेक्षा नियतीवर विश्वास ठेवा. 1. तुमची ऊर्जा वाचते. जेव्हा तुम्ही सूडाचा विचार करता तेव्हा तुमची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रीकृष्णाचा सल्ला हा आहे की ती ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. तुमची प्रगती हाच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठा सूड असतो. 2. कर्माचे चक्र सृष्टीचा एक नियम आहे. जे तुम्ही देता तेच तुमच्याकडे परत येते. जो इतरांच्या मार्गात काटे पेरतो त्याला त्याच काट्यावरून चालावे लागते. हे निसर्गाचे संतुलन आहे जे श्रीकृष्ण चालवतात. 3. वेळेचा महिमा. काळ हा सर्वात मोठा न्यायमूर्ती आहे. श्रीकृष्णाने कौरवाच्या बाबतीतही हेच दाखवून दिले. कितीही सामर्थ्यवान व्यक्ती असली तरी चुकीच्या कर्मामुळे काळाच्या ओघात ती नष्ट होतेच. मन शांती मिळवण्यासाठी काय करावे? सूड घेण्याची भावना सोडून द्या. जेव्हा तुम्हाला कोणी दुखावते तेव्हा मनात म्हणा, हे श्रीकृष्ण, मी हा अन्याय तुला समर्पित करतो. याचा न्याय तुझी नियती करेल. ही भावना तुम्हाला एका क्षणात तणावमुक्त करते. स्वतःच्या कर्माची शुद्धता राखा. समोरचा वाईट वागला म्हणून आपणही वाईट वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात फरक उरणार नाही. स्वतःचे कर्म शुद्ध ठेवणे हीच खरी साधना आहे. प्रतीक्षा आणि संयम. नियतीचे न्याय मिळवायला वेळ लागू शकतो पण तो न्याय कधीच नकारला जात नाही. सबुरी बाळगणे हा श्रीकृष्णावर असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण कधीच कोणाचे देणे बाकी ठेवत नाही. जर तुम्ही खरे असाल आणि तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी प्रत्यक्ष भगवंताची असते. त्यामुळे सुडाची आग मनात पेटवत ठेवण्यापेक्षा तो भार श्रीकृष्णावर सोडा आणि स्वतःच्या प्रगतीच्या मार्गावर आनंदाने चाला. मग बघा तुमची प्रगती कशी होते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर असाल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.